महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळ्यातील अंगणवाडी शाळा परीक्षांचा पुनर्विचार करा. शिक्षक पालक संघटनाकडून वाढता विरोध. पुणे शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयाला शिक्षक आणि पालकांचा विरोध होत असून यात राजकीय पक्ष संघटनांचा विरोध वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी शाळांनी इयत्ता 1ली ते 9वीपर्यंतच्या परीक्षा एकाच वेळी घेण्याबाबतचे वेळापत्रक राज्य संशोधन प्रशिक्षण परिषद प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार SCRT परीक्षेत 8 ते 25 एप्रिलपर्यंत कसा कालावधी ठरलेला आहे. मात्र ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून विरोध होत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये या उद्देशाने अनेक वेळा राज्यात शिक्षण विभागाने अनेक अंगणवाडी आणि शाळांना सुट्टी दिली आहे. असे असताना शिक्षक विभागाने अत्यंत कडक उन्हाळ्यात असणाऱ्या कालावधीत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परिस्थिती असतानाच ऐन एप्रिल महिन्यात अंगणवाडी शाळा शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भ मराठवाडा एप्रिल महिन्यात उन्हाचा कडक असतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील एप्रिल महिन्यात शाळांना आणि अंगणवाड्यांना सुट्टी दिलेली आहे किंवा काही दिवस सकाळच्या सत्रात शाळा अंगणवाड्या भरवण्यात येतात. केवळ केंद्रीय व माध्यमिक शिक्षक मंडळाच्या शाळा कालावधी सुरू असतात म्हणून राज्य मंडळाच्या शाळा सुरू करणे उचित होणार नाही. हवामान बदलामुळे राज्यभरात इतर ठिकाणी सुद्धा उन्हाचा पारा चढलेला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अंगणवाडी शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी अग्रणी मागणी युवा सेने सहसचिव कल्पेश यादव यांनी शिक्षण आयुक्त सचिन प्रसाद सिंह यांच्याकडे केली आहे. इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा 15 एप्रिलपर्यंत संपवणे गरजेचे आहे. तरच विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षकांना योग्य पद्धतीने तयार करता येईल. मात्र अत्यंत कमी कालावधीत घाईगडबडीत निकाल तयार करण्याची वेळ शिक्षकावर शिक्षण विभागाने आणली आहे.